प्रहारचे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय, कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। 10 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धारणीला येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करतील। धारणी येथे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, बच्चू कडूंना मोठा धक्का। धारणी येथील आमदार राजकुमार पटेल आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे। त्यांनी धारणी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला आणि आपली भूमिका जाहीर केलेली आहे। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल आता अखेर शिंदे गटात प्रवेश करतील, त्यामुळे बच्चू कडू यांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा धक्का मानावा लागेल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराला सुरुवात झालेली आहे आणि आमदार राजकुमार पटेल आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे। 10 तारखेला अमरावतीत हा पक्ष प्रवेश होईल। बच्चू कडू यांच्या पक्षातले राजकुमार पटेल आता शिंदे गटात, आणि एका दृष्टीने आपण जर बघायला गेलं तर बच्चू कडूंसाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानावा लागेल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। शुभम, काय सांगाल, बच्चू कडूंना मोठा धक्का मानावा लागेल? महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल, या दोघांना आव्हान देण्यासाठी बच्चू कडूंनी राज्यात महापरिवर्तन आघाडी सुरू केलेली आहे। बच्चू कडू राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत। अशातच एक दौरे करत असताना अमरावतीच्या मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंचं खरं तर प्रहार जनशक्ती पक्षाचा एकमेव आमदार जे होते ते राजकीय कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित केली होती आणि याच संवाद बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करताना शुभम, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊच, तुम्ही यावर लक्ष ठेवून असा। तुर्तास धन्यवाद।